थेट शेतकऱ्यांच्या खात्यात खत अनुदान जमा होणार. असे व्हिडिओ पाहण्यासाठी लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. केंद्र सरकार लवकरच निर्णय घेण्याच्या तयारीत. केंद्र सरकार शेतकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या सुमारे 2 लाख कोटी रुपयांच्या वार्षिक खत अनुदान व्यवस्थेत मोठा बदल करण्याच्या तयारीत आहे. सध्या हे अनुदान थेट खत कंपन्यांना दिले जाते. त्यामुळे अंदाजे 2,400 रुपये खर्च असलेली युरियाची पिशवी शेतकऱ्यांना सुमारे 265 ते 270 रुपयात मिळते. मात्र आता हेच अनुदान थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात DBTच्या माध्यमातून देण्याचा विचार सुरू आहे. यामुळे शेतकरी आपल्या गरजेनुसार आणि पिकाच्या स्वरूपानुसार खताची निवड स्वतः करू शकतील, असा सरकारचा विश्वास आहे. दिल्लीतील भारतीय कृषी संशोधन संस्था पुसा येथे आयोजित 3 दिवसीय कृषी विज्ञान मेळ्याच्या उद्घाटनावेळी केंद्रीय कृषी मंत्री शिवराजसिंह चौहान यांनी हा बदल करणे गरजेचे आहे असे सांगितले. इतकी मोठी रक्कम थेट शेतकऱ्यांच्या खात्यात गेल्यास त्यांना योग्य वेळी आणि आवश्यक त्या प्रमाणात खत खरेदी करण्याचा निर्णय घेता येईल, असे त्यांनी सांगितले. सरकारचा दावा आहे की या पद्धतीमुळे अनुदानाचा प्रत्यक्ष परिणाम शेतात दिसेल आणि पारदर्शकता वाढेल. खतांच्या निवडीत बदल झाल्यास जमिनीच्या आरोग्यावरही सकारात्मक परिणाम होऊ शकतो, असा तज्ज्ञांचा अंदाज आहे. याचबरोबर किमान आधारभूत किंमत MSP अंतर्गत खरेदी प्रक्रिया अधिक पारदर्शक करण्यावरही सरकार भर देत आहे. सध्या अनेक राज्यांमध्ये खरेदी प्रक्रिया 3 महिन्यापर्यंत चालते. लहान शेतकऱ्यांना मात्र पीक दीर्घकाळ साठवून ठेवणे शक्य नसते. त्यामुळे राज्याशी समन्वय साधून 1 महिन्याच्या आत खरेदी पूर्ण करण्याचा प्रस्ताव आहे. यामुळे शेतकऱ्यांना वेळेवर पैसे मिळतील आणि माध्यमांची गरज राहणार नाही. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. असेच नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचत राहतील.